नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर सोनवणे आपलं परीक्षा नीती हे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण सामान्य विज्ञानाची ऑनलाईन इंटिग्रेटेड बॅच सुरू करत आहोत। याच्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व त्यासोबतच संयुक्त गट ब आणि गट क पूर्व आणि मुख्य याच्यामधील विचारण्यात येणारे जनरल सायन्स अर्थात सामान्य विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि हेल्थ सायन्स हे सगळे घटक, हे चारही पण घटक आपण ह्या बॅचमध्ये घेणार आहोत। मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञानामध्ये डिफिकल्टी येते। बरेच विद्यार्थी आर्ट्स आणि कॉमर्स बॅकग्राऊंडचे असल्या कारणामुळे त्यांना विज्ञानाची खूप भीती वाटते आणि त्यासोबतच ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय त्यांना बायोलॉजीमध्ये मार्क भेटत नाही किंवा ज्यांचं फार्मसी वगैरे झाले त्यांना फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मार्क भेटत नाही। त्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थी सायन्स बॅकग्राऊंडचा असो अथवा विद्यार्थी नॉन सायन्स बॅकग्राऊंडचा असो, त्याला विज्ञानाची स्ट्रॅटेजीपूर्वक अभ्यास करावाच लागतो। एमपीएससीच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करावाच लागतो। त्यासाठी आपल्याला PYQs आलेले प्रश्न आणि आपल्याला महत्त्वाचे कोणते टॉपिक्सवर फोकस करायचं हे कळणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, ज्याप्रमाणे इतिहास आणि राज्यघटना भूगोलमध्ये पाठांतर महत्त्वाचं असतं, परंतु सामान्य विज्ञानामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना पाठांतर कमी परंतु कॉन्सेप्च्युअल जास्त अभ्यास करावा लागतो। जर तुम्ही ह्या कॉन्सेप्ट्स व्यवस्थित क्लिअर करून घेतल्या तर प्रश्न कसा जरी फिरून आला तरी पण तुम्ही याचं उत्तर निश्चितच सोडवू शकतात। त्याच्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करत असताना तुमच्या सर्वात महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे। जीवशास्त्रामध्ये तुम्हाला रक्ताभिसरण संस्थेमध्ये आपलं रक्त लाल आहे, तर लालच का बरं आहे? कारण की आपल्या RBC मध्ये हिमोग्लोबिन आहे। मग ऑक्टोपसचं रक्त हे निळसर आहे का बरं? कारण त्यांच्यामध्ये कॉपर पिगमेंट आहे। ही झाली कॉन्सेप्ट। किंवा एखादा व्यक्ती अचानक ते गाडीचा ब्रेक मारला की तो पुढे ढकलला जातो का बरं? कारण की त्याच्यामध्ये जडत्वाचा नियम, इनर्शियाचा रूल लागू होतो। ही झाली कॉन्सेप्ट। सोडियम हा नेहमी क्लोरीन सोबतच रिॲक्शन करतो का बरं? कारण की सोडियम आणि क्लोरीन यांची संयोजा अर्थात व्हॅलेन्सी सेम आहे। ही झाली कॉन्सेप्ट। तर प्रत्येक टॉपिकमध्ये असणारे कॉन्सेप्ट जर तुमचे क्लिअर झाले तर तुम्हाला निश्चितच सामान्य विज्ञानामध्ये अधिकाधिक मार्क भेटू शकतात। म्हणजे जवळपास 15 प्रश्न आता आपण एक बघून घेऊ पहिले की नेमकं कोणत्या पेपरला सामान्य विज्ञानाला किती प्रश्न येतात। सगळ्यात मोठी एक्झाम आपली जी आहे MPSC मधली, ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार इत्यादी पदं भरण्यात येतात, त्याला आपण राज्यसेवा स्टेट सर्व्हिस एक्झाम असं म्हणत असतो। या एक्झामची म्हणजे 2025 मध्ये भलेही डिस्क्रिप्टिव्ह होणार असली तरी पण पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याच्या पूर्व पेपरला, याच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशनला तुमच्या सर्वांच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला 100 प्रश्नांचा 200 मार्कांसाठी एक GSचा पेपर असतो, त्याला आपण जनरल स्टडीज म्हणतो। आणि ह्या जनरल स्टडीजमध्ये आपल्याला 7 विषय आहेत। त्याच्यापैकी आपला जो विषय आपण कंटिन्यू करत आहोत तो आहे जनरल सायन्स। आणि ह्या जनरल सायन्सचे सर्वाधिक आपल्याला 25 ॲव्हरेज सांगतोय मी, हे प्रश्न कधी 20 पण असू शकतात, हे प्रश्न कधी 30 पण असू शकतात। ॲव्हरेजली आपल्याला 100 पैकी 25 प्रश्न जे आहेत, 25 प्रश्न म्हणजे 25 गुणिले 2 जर आपण केलं तर 50 मार्कांसाठी आपल्याला सामान्य विज्ञान पूर्व परीक्षेला विचारण्यात येतं, जे की आपल्याला ही पूर्व परीक्षा पास करण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे ज्यांना काही मुलं विज्ञान स्किप करतात तर त्यांचं निश्चितच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल येत नाही। हा असा विषय हा तुम्हाला पूर्व परीक्षा राज्यसेवा निश्चितच पास करून देणार आहे। आणि ह्या 25 प्रश्नांमध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि आपल्याला हेल्थ सायन्सवरती आधारित प्रश्न एक्झामला असतात। थोडेफार प्रश्न सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंटचे पण याच्यामध्ये प्रश्न विचारतात। हे झालं राज्यसेवेला। त्याच्यानंतर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, आपल्याला सर्वात संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे, ज्याला आपण कंबाईन असं म्हणतो, या कंबाईनमध्ये ब व क अर्थात ग्रुप B and C। आता पहिले काय होतं, फक्त पूर्व परीक्षेला सामान्य विज्ञान विचारलं जायचं, परंतु 2023 पासून आता पूर्वसोबतच आपल्याला मुख्य पेपरला पण सामान्य विज्ञानावरती आधारित प्रश्न असतात। मग आपण हे समजून घेऊ की नेमकं पूर्वला किती प्रश्न असतात, तर 15 प्रश्न पूर्वला असतात, 1 मार्काला इथे 1 प्रश्न असतो। राज्यसेवेला मात्र 1 प्रश्न 2 मार्काला असतो। आणि मुख्य पेपरला आपल्याला जवळपास 12 प्रश्न हे सामान्य विज्ञानाचे असतात आणि 8 प्रश्न रिमोट सेन्सिंग, GI GPS आणि IT चे असतात। त्याचा आपला अलग कोर्स आहे। तर सामान्य विज्ञान संयुक्त पूर्व परीक्षा पास करण्यासाठी, इव्हन दो पोस्टमध्ये आपल्याला चांगली रँक मिळवण्यासाठी, पोस्ट प्राप्त करण्यासाठी जी मुख्य परीक्षा इम्पॉर्टंट असते त्या मुख्य पेपरला पण 12 प्रश्न आता सामान्य विज्ञानाचे आहेत। त्याच्यामुळे हा विषय आपल्याला व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात काय आहे
की जे मुलं बाकीच्या विषयांचा अभ्यास करताय आपण तर करायचंच आहे, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये ही स्पर्धा आहे, इतरांपेक्षा तुम्हाला पुढे जायचं आहे. मग बाकीचे लोक काय करत नाही तर विज्ञान करत नाही, आणि तुम्ही त्या ठिकाणी जर विज्ञान केलं तर तुम्ही निश्चितच स्पर्धेच्या पुढे जाऊ शकतात. आणि म्हणून ह्या विषयाला तुम्हाला योग्य पद्धतीने एका प्रॉपर मेंटरशिपमध्ये हे विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ही त्याची परिपूर्ती आपली पूर्ण हे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे प्राप्त होणार आहे. तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त लेक्चर्स तुम्ही संपूर्ण बघायचे, कॉन्सेप्ट्स रीड करायच्या, त्यासोबतच आम्ही सांगू तेवढ्या टेस्ट तुम्ही द्यायच्या आहेत. आणि त्यासोबतच आपल्या नोट्स आणि सराव याला जर तुम्ही प्रॉपर प्राधान्यक्रम दिलं, व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट करून, तर तुम्ही निश्चितच सामान्य विज्ञानामध्ये अधिकाधिक प्रश्न सोडवू शकतात. कमीत कमी निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुम्ही अधिकाधिक पॉझिटिव्ह गुण प्राप्त करू शकतात. मग ते राज्यसेवेचा पेपर असो किंवा संयुक्त गट ब आणि गट क चा पेपर असो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या एक्झामिनेशनला हे आपल्याला सामान्य विज्ञान अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता सामान्य विज्ञान दोन गोष्टींमध्ये, याच्यामध्ये दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं आहे भाषा. आता मित्रांनो, मी गेल्या 7 ते 8 वर्षापासून हा विषय शिकवतोय. ह्या विषयामध्ये इंग्लिश आणि त्यासोबतच मराठी ह्या भाषांचा योग्य संतुलन मी ह्या विषयामध्ये साधून असतो. विज्ञानामधील काही शब्द असे असतात जसे की आंतर उदवर्द, आपल्याला माहीत असणे आंतर उदवर्द म्हणजे काय, त्याला आपण विलीज म्हणतो. किंवा काही शब्द असे असतात भंजक ऊर्ध्वपातन. आता हे शब्द म्हणजे खूप विचित्र वाटतात, त्याला आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे पेट्रोलियमचं प्युरिफिकेशन म्हणत असतो. तर मराठीमध्ये विज्ञान थोडं चॅलेंजिंग नक्कीच आहे. मग अशा वेळेस आपल्याला इंग्लिश शब्द पण गरजेचे असतात. पण त्यासोबतच माझे काही बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, झेडपीमधील शिकलेले विद्यार्थी आहेत, त्यांना प्रॉपर इंग्लिश टू इंग्लिश पण समजत नाही. मग त्यांना मराठीमध्ये समजून काही शब्द इंग्लिशमध्ये मी तयारी त्यांची वर्गात करून घेत असतो. म्हणजे शिकवताना मुख्य माझा फोकस मराठीच आहे, परंतु एखाद्या शब्दाला, आता वेलॉसिटीला मराठीत वेग म्हणतात, ॲक्सेलरेशनला मराठीत त्वरण म्हणतात, फोर्सला मराठीत बल म्हणतात. म्हणजे जे शब्द आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण सांगणार आहे मी आणि मराठीमध्ये पण सांगणार आहे. आता ब्लड वेसल्सला मराठीमध्ये रक्तवाहिन्या म्हणतो आपण, आर्टरीजला मराठीमध्ये धमन्या म्हणतो आपण, व्हेन्सला मराठीमध्ये शिरा म्हणतो आपण, हार्टला हृदय, किडनीला वृक्क, बरोबर आहे की नाही, लिव्हरला यकृत, पॅनक्रियाला स्वादुपिंड. म्हणजे आपण प्रत्येक शब्द इंग्लिशमध्येही बघणार, मराठीमध्येही बघणार, आणि त्यानुसारच तुम्हाला मी नोट्सच्या उपलब्ध करून देणार आहे. आणि आपल्या MPSCच्या पेपरमध्ये पण तुम्हाला प्रत्येक प्रश्न मराठीमध्ये पण असतो आणि इंग्लिशमध्ये पण असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून योग्य भाषेचं संतुलन मी आपल्या ह्या ऑनलाईन कोर्समध्ये साधलंय. म्हणजे तुम्ही तुमच्यापैकी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांना पण हा कोर्स जमेल आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना पण हा कोर्स जमेल. तुम्हाला बिलकुल काळजी करायची आवश्यकता नाही. आता बॅचच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो. तुम्हाला जर सामान्य विज्ञानामध्ये अधिकाधिक जर तुम्हाला मार्क मिळवायचे असेल, त्याच्या 3 पायऱ्या तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली पायरी जी आहे ती आहे कॉन्सेप्ट. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या कॉन्सेप्ट्स आपण प्रॉपर स्टेट बुक्समधनं आपण कव्हर करणार. पार 8वी पासून तर 12वी पर्यंतचे स्टेट बुक्स आणि NCERT याच्यामध्ये पण आपल्याला 6वी पासून तर 12वी पर्यंतचे 11-12वीचे काही निवडक घटक आपल्याला बघायचे. त्याच्यातनं कॉन्सेप्ट्स आपण व्यवस्थित क्लिअर करून घेणार. प्रकाश काय आहे, कोणते तरंग आहे, प्रकाश म्हणजे ठीक आहे ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, प्रकाश म्हणजे ट्रान्सफरस वेव्ह आहे, अवतरंग आहे म्हणजे काय, तर त्यांचे कंपनस हे लंबरूप आहे. मग अशा पद्धतीचे कॉन्सेप्ट आपण लाईटबद्दल बघणार, प्रत्येक टॉपिकबद्दल आपण ह्या कॉन्सेप्ट बघणार. कॉन्सेप्ट शिकल्यानंतर काय करायचं, कॉन्सेप्ट शिकल्यानंतर आपल्याला दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ज्याला आपण म्हणत असतो PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की फिजिक्स जर तुम्हाला नॉलेज प्राप्त करायचं असेल तर फिजिक्सची स्वतंत्र डिग्री आहे 3 वर्षाची, केमिस्ट्रीची डिग्री आहे, बायोलॉजीची डिग्री आहे, हेल्थ सायन्सची डिग्री, असे 12 वर्ष लागतील तुम्हाला पूर्ण सामान्य विज्ञान कव्हर करण्यासाठी. पण नेमकं आपल्याला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पेपरमध्ये मार्क मिळवायचे आहेत. मग पेपरला कसे प्रश्न येतात हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची पायरी आहे, याच्याशिवाय तुम्ही पासच होत नाही, ती आहे प्रॅक्टिस MCQ. प्रॅक्टिस MCQ मित्रांनो, संयुक्त गट ब चा जर विचार केला, गट क चा विचार केला, तर एक प्रश्नासाठी तुम्हाला केवळ 36 सेकंद असतात. म्हणजे MPSC ही एक्झाम नॉलेजमुळे अवघड नाही आहे, ही एक्झाम टाईममुळे पण अवघड आहे.
प्लस एक चुकीचा प्रश्न तुम्हाला निगेटिव्ह मार्क मिळवून देतो, हे लक्षात ठेवा. ऋणात्मक रचना असल्या कारणामुळे चुकीच्या प्रश्नाचे मार्क आपल्या वजा होत असल्या कारणामुळे परीक्षा अवघड आहे. टायमिंगची पण एक एक्झाम आहे, त्याच्यामुळे आपल्याला प्रॅक्टिस टायमिंगची करायची, कमीत कमी चुका कसे साधता येतील ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणून पहिले कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणार. PYQ तुम्हाला आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये हे प्राप्त होणार. सेपरेट आपल्या PYQचं कोर्स पण परीक्षा नीती ॲप्लिकेशनवरती उपलब्ध आहे. त्यासोबतच आपण टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQ आणि फुल लेंथ प्रॅक्टिस MCQची टेस्ट पण आपण ॲप्लिकेशनमधनं कंडक्ट करत असतो. तर कॉन्सेप्ट, PYQ आणि प्रॅक्टिस. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थ्यांना नॉलेज खूप असतं पण पेपरला मार्क नाही भेटत. तर पेपरला मार्कांना भेटण्याची दोन प्रमुख कारणं, एक PYQ ते करत नाही आणि तिसरं प्रॅक्टिस MCQ ते सोडवत नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस MCQ सोडवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. बुक्स कोणते वापरणार तुम्ही? स्टेट बुक्स आणि NCERT. आणि प्लस मी पण तुम्हाला टॉपिक वाईज काही प्रमुख नोट्स ॲप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून देणार आहे. तुम्हाला इतर कुठे जायची गरज नाही. त्यासोबतच आपल्या परीक्षा नीतीचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं पुस्तक पण उपलब्ध आहे, ते पण तुम्ही ॲप्लिकेशनमधनं ऑर्डर करू शकतात. लिंक तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्येच प्राप्त होईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला कसं ठरवायचं की फिजिक्समध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे, बायोलॉजीचा कशामधनं अभ्यास करायचा आहे, हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सविस्तर सिलेबस सांगेल आणि मग नंतर आपण टॉपिक वाईज हे सगळे टॉपिक शिकायला सुरुवात करणार आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण थांबूया, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.